मॅरिटल अफेअर होण्याची कारणे अशी भरपूर आहेत, खूप सारी कारणं आहेत. आणि डे बाय डे किंवा आपण आता ऍक्च्युली टेकन फॉर ग्रँटेड घेणं ही सगळ्यात पायरी आहे जिकडे आपलं नातं आता हळूहळू हळूहळू त्याच्यात डिस्टन्स निर्माण होणार आहे आणि हळूहळू हे नातं तुटायला लागतं. बट आता काय होतं की तुम्ही न्यूक्लिअर फॅमिलीत आहात, प्रत्येकाला प्रत्येकाचंच म्हणणं खरं करायचंय, थर्ड पर्स्पेक्टिव्ह त्याच्यामध्ये नाहीये. त्यामुळे मी म्हणते तेच खरं, तो म्हणतो मी म्हणते तेच खरं, राईट. मग याच्यामुळे काय होतं, कारण की आपण त्याच चष्म्यातनं बघता, प्रत्येक जण त्याच चष्म्यातून बघत असतो. म्हणजे ही माझी सूनच आहे, ही माझी कधी मुलगी होऊ शकत नाही. सेम गोज विथ ही माझी सासूच आहे, ही कधी माझी आई होऊ शकत नाही. त्यामुळे कलिग्स वगैरे यांच्यासोबत डायरेक्ट इनडायरेक्ट कम्पॅरिझन होतं. मग ते प्रत्येक गोष्टीचं होतं, अगदी हजबंडची इन्कम पासून कार कुठली आहे, कुठे राहतो, कपडे काय घालतो, किती वेळेस आपण पार्टीला जातो, किंवा स्कूलमध्ये कुठले आहे, आणि त्याच्यावरून मग आपण कमी की जास्त. आणि याचा मी सॅड आहे, कारण की माझी प्रोडक्टिव्हिटी कमी झाली. तर मग माझा बॉस असेल, माझे कलिग असतील, ते मला विचारतात आर यू ओके. मला ते खूप छान वाटतंय. छान वाटतं इन द सेन्स मला इमोशनली कनेक्ट वाटते आणि मी तिकडेच रडायला लागते. तुमचा हजबंडच बॉस आहे तुमचा, तर मग तिथे असं होतं की मला फेवर केलं पाहिजे, परंतु माझा नाही. त्याने फेवर नाही केलं, बट ऑब्वियसली त्याला सगळ्यांना समान. म्हणजेच तुमच्या ज्या सेक्शुअल नीड आहेत, ठीक आहे, ऑलवेजच फुलफिल झालं पाहिजे तसं नाहीये. काही वेळेस तुम्ही थांबवू शकता, काही वेळेस सोसायटीमध्ये बरेचसे ऑप्शन्स. ओके, थोडं ऑफ टॉपिक जातो. आपण न्यूजमध्ये बघितलं, आपण ऑफ कॅमेरा पण बोललो. खरात हे जे प्रकरण आहे याच्यामध्ये आता हा एक्स्ट्रा मॅरिटल आहे, त्याचं लग्न झालेलं आहे, त्याच्या वाईफ सोबतच असते, आणि एन नंबर ऑफ पार्टनर सोबत, किंवा चिटिंग केलं म्हणा, किंवा ते आले व्हॉट्सएवर जे काय असेल, याच्यामध्ये काय माइंडसेट असावं, किंवा याच्या मागची भावना काय आहे, किंवा हे कसं काय करू शकले, मानसिकता काय होती, येणाऱ्या लोकांची काय होती, आणि याची तरी काय होती. अगेन मला असं वाटतं की हा खूपच जरा सेन्सिटिव्ह टॉपिक आहे. माझं असं मत असणार आहे, नॉट नेसेसरी की कंपल्सरी असंच असलं पाहिजे, बट बिईंग अ प्रोफेशनल मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये अगेन आपली आत्ताची जी जनरेशन आहे ना, खूप जास्ती स्पिरिच्युअल म्हणण्यापेक्षा रिलिजियस व्हायला लागली. म्हणजे की सतत आपलं राशी भविष्य बघणं, मग हातामध्ये खडे घालणं, मग एखादी गोष्ट नाही होते, सतत फेल्युअर येत आहे, मग असं बंधू बाबांकडे जाणं म्हणा, किंवा शॉर्टकट शोधणं. शॉर्टकट शोधणं, एक्झॅक्टली शॉर्टकट शोधणं आणि लवकर बाहेर पडणं. मग काय होतं त्यांच्या बाबतीत मोस्टली आपण बघितलं असेल फिमेलच जास्त, हो, आणि फिमेल अगेन इमोशनल असतात, प्रॅक्टिकल त्या कमी असतात. मेल जास्ती नाही घेत तिकडे, कारण की मेल प्रॅक्टिकल असतात, त्यांना माहिती आहे की काय गोष्टी केल्या पाहिजेत, काय नाही केल्या पाहिजेत. आणि मोस्ट प्रोबॅबली आपण बघितलं तर तिकडे जास्ती अनएज्युकेटेड फिमेल जास्ती दिसून येतात. म्हणजे माझ्या वाचण्यात माइट बी आय एम रॉंग, बट अनएज्युकेटेड फिमेल जास्त येतात. की या शिकलेल्या आहेत, बट मी त्यावरती काही कमेंट करणार नाही. सांगण्याचा मुद्दा हा आहे की त्यांचं अंकगणितशास्त्र झालेलं आहे, त्यांनी त्याच्यात शिक्षण घेतलेलं आहे, आणि त्यांनी काहीतरी समहाऊ प्रेडिक्ट केलं, ते खरं ठरलं, लकीली म्हणा किंवा त्यांच्या अभ्यासामुळे ते खरं ठरलं, आणि ते फेमस झाले. फेमस झाल्यानंतर जे म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी, तसा काहीतरी प्रकार त्यांच्या बाबतीत झाला असावा. आणि मला असं वाटतं की ती थोडे सेक्शुअली जास्ती ऍक्टिव्ह आहे, म्हणून मग ते फिमेलला म्हणजे काय त्यांचं जे युरिन प्यायला देणं, त्याच्यात गुंगीचं औषध देणं, मग त्यानंतर इनअप्रोप्रिएट टच करणं, या गोष्टी वाढायला लागल्या. आणि ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पण त्यांनी रेकॉर्ड केलं. मग आता सुरुवातीला त्या फिमेलला कळलंय, मग आत्ताच का या गोष्टी बाहेर आल्या, आधी का नाही आल्या, हा जनतेचा खूप मोठा प्रश्न आहे. मग आत्ताच का हे सगळं, हे तर आधीपासून होतंय. म्हणजे एक फिमेल 3 ते 4 वेळा त्यांच्याकडे जाऊन आली, आणि नंतर तिने आवाज उठवला या सगळ्या गोष्टींवरती. माइट बी तिला ते लवकर प्रोसेस नाही झालं असावं म्हणू शकतो आपण, किंवा सुरुवातीला तिला भीती असणार आहे की बाबा मला ब्लॅकमेल केलं जाईल. अगेन फिमेल पैसे देऊन त्यांच्याकडे जातात, असं नाही फ्रीमध्ये जात, बरोबर, राईट. बट काय असतं ना की मी आता सगळ्या बाजूने स्टक झाली,
मला कुठेच सोल्युशन मिळत नाहीये. मग माझं ब्रेन तिथेच फिरतंय आणि तिथे फिरल्यामुळे काय होतं की आपल्या ब्रेनमध्ये एक ॲड्रेनल नावाचा पार्ट असतो, ते रिलीज होतं ॲड्रेनल. आणि ज्यावेळी ॲड्रेनल रिलीज होतं तर आपल्या विचारांवरती कंट्रोल करतो आपला फ्रंटल लोब, जो इथे असतो. सो त्यावेळी तो काही काळापुरता शट होऊन जातो, ज्यावेळी खूप जास्त स्ट्रेस आहे किंवा अँगर आहे. त्यामुळे व्हॉट इज गुड फॉर मी, व्हॉट इज बॅड फॉर मी, आपला ब्रेन प्रोसेस नाही करत आणि त्या हिट ऑफ द मोमेंट ते डिसिजन घेऊन टाकतात, कारण की विचार एवढे फास्ट धावतात. त्यामुळे ॲड्रेनल नावाचं केमिकल रिलीज होतं आणि आपला फ्रंटल लोब काही वेळापुरता शट होऊन जातो. म्हणून मग जे मला वाटतंय तेच मी करते. मग अशी केस या फिमेलमध्ये झालेली आहे, म्हणजे की त्यावेळी त्या खूप वल्नरेबल आहेत, खूप इमोशनल आहेत, त्यांना काही मार्ग सुचत नाहीयेत, म्हणून मग ते त्यांच्याकडे जाणं. तिथे त्यांना कळतंय त्यांचा मिसयूज केला जातोय, सेक्शुअली अब्यूज केलं जात आहे. अगेन अँड अगेन त्या तिथे जातात, कारण त्यांचा ब्रेन पण ते सिक करताय, कारण की मला काहीतरी सोल्युशन मिळतं. मग ठीक आहे ना, एकदा केलं तर काय होतंय, दोनदा केलं तर काय होतंय. मग ज्यावेळी हे रिपिटेशन व्हायला लागलं त्यावेळी त्या फिमेलला तो अलर्टनेस आला, तिचा ब्रेन तो अलर्ट झाला की नाही, आता हे नाही झालं पाहिजे, देर इज समथिंग रॉंग, कुठेतरी चुकीचं चाललंय. आणि मग तिने तो आवाज उठवला. ही एक गोष्ट. तर राहिली यांची गोष्ट, तर अगेन त्या कुठल्या सराउंडिंग मधून येत आहेत, त्यांची मेंटॅलिटी काय आहे हे खूप मॅटर करतं. जसं मी म्हटलं की सेक्शुअल डिझायर हे सगळ्यात घातक आहे मेलसाठी. ज्यावेळी ते खूच जास्ती होतं त्यावेळी त्यांना कळत नाही की ते काय करतायत. हिट ऑफ द मोमेंट त्यांनी ते करून गेलं, बट आता पूर्ण लाईफ त्यांची खराब झाली. अगेन त्यांचंही सतसत विवेक बुद्धी त्यावेळी नाही जागी झालेली, त्यावेळी त्यांनी ते कृत्य केलेली आहेत. नंतर ना आता त्यांना रिअलाइज होतंय की मी काय चुकीचं केलं. ते सगळं हे सेक्शुअल नीड, मेंटली तुम्ही काय म्हणतात की किती स्टेबल आहात, किती हेल्दी तुमचा माइंडसेट आहे, या सगळ्यावरती ते डिपेंड आहे. यालाच पकडून आणखी एक थोडासा अग्रेसिव्ह क्वेश्चन आहे. रेपिस्ट ज्यावेळेस रेप करत असतो त्यावेळेस त्याच्या भावना काय असतात? कारण त्याच्याकडे जसं तुम्ही म्हटलं की मास्टरब्युशन असेल, सोसायटी मधले अनेक पैसे देऊन उपाय असतील वगैरे, ते सोडून तो लहान मुलांवर, मुलींवर रादर, किंवा अशा घटकावर ज्याचा समोरच्याची काही चूक नसते, इन शॉर्ट मला असं विचारायचं, आणि तो अटॅक करतो आणि मग त्याची लाईफ बर्बाद होते. हा कदाचित वाचू शकतो, पण समोरच्याचा तर लाईफ मध्ये तो इमोशनली जातो, घरचे काही बोलू शकत नाही, हे परत रिकव्हरेबल नाहीये, वापस आणता येत नाही. तर या जे जास्तीत जास्त बघतोय आपण सोशल मीडियामुळे, कदाचित रीच जास्त आहे, पण ते घडतंय ना. म्हणजे ते असं नाहीये की ते आपण व्हिज्युअलाइज करतोय किंवा आपण ते मानून चालतोय, ग्राह्य धरून चालतोय, ते घडतंय. फक्त असंच आहे की आता ते आपल्याला बघायला मिळतं, पूर्वी ते बघायला मिळत नव्हतं. तर याच्या मागचं त्या व्यक्तीची भावना काय असते त्यावेळेस? याच्यात बरेचसे काय म्हणता येतील की डोमेन्स येतात. म्हणजे अँगर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. आपण मागे एकदा बघितलं, मला आता नाव आठवत नाहीये, की एका शेजारच्यानेच लहान मुलीला रेप केला बिकॉज ऑफ त्यांच्या आधी भांडण झालं होतं. ती मामा मामा म्हणायची त्याला, पण त्याने तिच्या वडिलांनी त्याच्यासोबत जे वाद केले होते त्याने ते डोक्यात ठेवलं, तर तिचा रेप केला. मग तिच्या तोंडावरती दगड टाकून तिला पूर्ण हे केलं. खूप लहान मुलगी होती ती, राईट. सो अगेन इथे मानसिकता आणि अँगर, तुमची थॉट प्रोसेस कुठे चालली हे तुम्हाला चॅनलाइज करता येत नाही. आणि तुमचा राग तुमच्या भावनांना कंट्रोल करतो. तुमचे विचार, तुमच्या भावना आणि तुमचं बिहेवियर, ज्याला ABC मॉडेल म्हटलं जातं, जे सायकोलॉजिस्ट, एक तज्ज्ञ सायकोलॉजिस्ट होऊन गेले, त्यांनी हे मॉडेल, त्यांनी ही थेअरी दिली की A म्हणजे ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट, म्हणजे त्या इव्हेंटमध्ये तुम्ही काय घडलेलं आहे त्याच्यावरनं तुमचे बिलीफ्स ठरतात. बिलीफ्स म्हणजे तुमच्या धारणा, तुम्ही काय विचार करताय, आणि त्यानंतर तुमचं बिहेवियर. अगेन आता ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट आपण घेतला की तिच्या वडिलांनी त्याच्यासोबत वाद केले, खूप मोठे वाद झाले, हा इव्हेंट होता. त्याच्यानंतर त्याचे बिलीफ असे झाले की मी याची जिरवूनच राहणार, म्हणजे बेसिकली मी बदला घेणार. मग बदला कुठल्या पद्धतीने घेणार, एन नंबर ऑफ थॉट त्याच्या डोक्यात आले. मग त्याला काय दिसलं की लहान मुलगी जिचा काहीच चूक नाहीये. सो त्यावेळी त्याचे हिट ऑफ द मुवमेंट, त्याचे बिलीफ तसे झाले आणि त्याने ते बिहेवियर मध्ये करून दाखवलं. मग तिचा रेप केला, तिला मारलं. त्यावेळी ना काय म्हणतात की आपल्या ब्रेनवरचा कंट्रोल जातो. अगेन ॲड्रेनल नावाचं केमिकल खूप जास्ती प्रमाणात रिलीज होतं आणि व्हॉट इज गुड फॉर मी, बॅड फॉर मी कळत नाही आणि ते करून जातात. ठीक आहे, आणि ते झाल्यानंतर ते इझिली सुटतातही. पण जे बिचारे, जे सर्वायवल आहेत, टार्गेटेड पर्सन जो आहे, त्याची लाईफ तर फेल होऊन झाली, संपलीच आहे. सो मला असं वाटतं की प्रत्येकाने तुमच्या विचारांवरती काम करणं खूप गरजेचं आहे. अगेन एक विचार आपली पूर्ण लाईफ खराब करतो. आपले विचार आपल्या भावना कंट्रोल करतात, आपले इमोशन्स कंट्रोल करतात, आणि आपल्या त्याच्यावरती काय म्हणतात बिहेवियर जे असतं, वागणूक, ती डिपेंड असते. सो हे जे रेपिस्ट लोक आहेत यांचे विचारांवरती सगळ्या गोष्टी असतात. मग तो बदला घेणं,
हे एक उदाहरण झालं. दुसरं म्हणजे की रॅन्डम रेप करणं जे असतं. अगेन हायपर सेक्शुअलिटी ही एक टर्म आहे सायकोलॉजीमध्ये. म्हणजे ज्यांना सेक्शुअली नीड खूप जास्त आहे, डेली सेक्स करण्याची त्यांची इच्छा होते. म्हणजे आपण बघितलं एप्स्टीन फाईल. त्यात खूप लहान लहान मुली आहेत. आता ती एक वेगळी कन्सेप्ट आहे. त्याच्यावरती न बोललेलंच बरं आहे. कारण की अगेन मला पॉलिटिक्समध्ये इन्व्हॉल्वच नाही व्हायचंय. बट हे जे आहे रॅन्डम सेक्स करणारी मुलं, काय होतं ना की त्यांचे डिझायर फुलफिल होत नाहीये किंवा एखादी मुलगी आवडली आहे. आपल्या सोशल मीडियावरती सगळंच ओपन आहे. पूर्वी काही गोष्टी माहिती नव्हत्या तेच बरं होतं. बट आता कसं होतं, पॉर्न बघितले जातात. मग पॉर्नमध्ये ज्या प्रकारे केलं जातं त्याच्यामुळे मग काय होतं, त्या माझ्या डिझायर अजून उत्तेजित होतात आणि मग मला त्या फुलफिल करायच्या. मग माझ्या समोर जे दिसेल त्याच्यावरती मी त्या फुलफिल करणार. मग खूप काय म्हणतात खराब कृत्य करून ते केलं जातं. सो माझ्याकडे अशीच एक केस होती. सो आता ही केस आपण रेप म्हणून म्हणणार नाही. त्याचीच वाईफ, त्याने काय केलं होतं की त्या वाईफला खूप टॉर्चर केलं. कारण की 9th पासून तो पॉर्न व्हिडिओ बघायचा आणि घरच्यांना माहिती होतं. मग घरच्यांनी इन्स्टेड ऑफ त्यावरती काम करणं तर त्याचं लग्न लावून दिलं की मुलगा आता वयात आलाय, मोठा झाला. मग लग्न लावून दिल्यावरती ते पॉर्न सारख्याच डिमांड त्या मुलीकडनं कर. बर, ती फुलफिल करत होती. बट हळूहळू त्याच्यात ते जास्ती व्हायला लागलं. कारण की त्याच्या वडिलांनी त्याला खूप डॉमिनेट केलं होतं. तू काही आयुष्यात करू शकत नाही कारण की हा ॲव्हरेज नव्हता स्टडीमध्ये पण. सो आणि वाईफ जी करून आणली होती ती सोशल वर्कर होती. ती खूप चांगलं काम करायची वगैरे वगैरे. सो मग त्याचा सस्पिशियसनेस हळूहळू डेव्हलप झाला. सस्पिशियसनेस डेव्हलप झाल्यावरती त्याने तिला, ज्यावेळी माझ्याकडे ती केस आली त्या दिवशी रात्री, आदल्या दिवशी रात्री त्याने तिला पूर्ण तिचे कपडे काढले, तिचे हात बांधले, तिच्या वजायनामध्ये मिरची टाकली, परत अमानुष कृत्य तिच्यासोबत केलं गेलं आणि ते केल्यावरती त्याला सॅटिस्फॅक्शन मिळालं. पण ते क्षणिक होतं. ती लेडी बिचारी कशी तरी त्यातनं बाहेर पडली, शेजाऱ्यांकडे गेली आणि मग घरच्यांना बोलवून मग त्याला ऍडमिट केलं गेलं. ऍडमिट केल्यानंतर ना असं कळलं की ओसीडी नावाचा त्याला आजार होता, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. ऑब्सेशन हे थॉट लेवलला असतं, म्हणजे विचार. आणि तुमचे विचार इतके इंट्रुसिव्ह, इतके तीव्रतेने असतात की त्यामुळे तुमचं जे बिहेवियर आहे ते कंपल्शनच असतं, तुम्हाला ते करावंच लागतं. त्या विचारांमुळे तुमची एन्झायटी खूप जास्ती प्रवक होते. ती एन्झायटी काम डाऊन करण्यासाठी तुमचं कंपल्सिव्ह बिहेवियर असतं आणि ज्यावेळी तुम्ही ते बिहेवियर करता त्यानंतर तुम्हाला रिलॅक्स वाटतं. बट मग हे एकदा केलं म्हणजे आयुष्यभरासाठी झालं का, तर नाही. आपण सांगू नाही शकत दिवसातनं किती वेळा कंपल्सिव्ह बिहेवियर असणार आहे आणि किंवा वर्षातनं किंवा आठवड्यातनं किती वेळा असणार आहे आपण नाही सांगू शकत. म्हणजे हा एक प्रकारचा आजार आहे. मग या आजाराकडे तुम्ही प्रॉपर, म्हणजे या विचारांकडे तुम्ही वेळीच जर काम केलं तर हे आजारांपर्यंत कन्वर्ट होत नाही. अगेन आपल्या सोसायटीमध्ये मानसिक आजारावरती अजूनही टॅबू आहे, बोललं जात नाही. किंवा मानसिक आजार किंवा काउन्सिलिंग म्हटलं की वेडेच आहेत असं म्हटलं जातं, म्हणून हे कृत्य जास्ती घडतं. सो मला असं वाटतं की हायपर सेक्शुअलिटी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल प्ले करतं रेपमध्ये. Wait. If you are investor or industrialist looking for clear title agriculture or industrial plot across Pune, Mumbai and Konkan region, then do contact us for verified legally clear land parcels. हमेशा याद रखिए, लैंड इज लिमिटेड. अगर आपने नहीं खरीदा तो वो किसी और की अमानत होगी. अगर आपको अपनी लैंड बेचनी है या खरीदनी है तो डिस्क्रिप्शन बॉक्स एंड कमेंट में लिंक दी है, उस पर क्लिक कीजिए, फॉर्म सबमिट कीजिए, हमारी टीम आपको कांटेक्ट करेगी. थैंक यू. पूर्वी जनरली असं म्हणायचं की पुरुष हा कमवतो आणि स्त्री ही घर सांभाळते. आता जनरली आपण बघतो की फायनान्शियल फ्रीडम आहे आणि स्त्री पण कमवते. तर मुलांना बाहेर ठेवणं, म्हणजे बेबी सिटर अपॉइंट करणं किंवा डे केअर मध्ये ठेवणं, ज्याच्यामुळे मग ऑब्लिगेशन्स कमी होतात, म्हणजे जबाबदाऱ्या कमी होतात. पण मग याच्यामुळे कुठे ना कुठे पुरुषाची भावना दुखावली जाते की माझ्या मुलांना आईचं प्रेम मिळत नाहीये किंवा हे. आणि याच्यामुळे पण आता मी माझ्या सोसायटीमध्ये असे 2-3 केसेस बघितले की ज्यांनी चूज म्युच्युअली केलं होतं, म्हणजे ठरवून केलं होतं, पण नंतर त्याचा शेवट डिवोर्सकडेच गेला. आणि हे तुमच्या बघण्यामध्ये कितपत योग्य आहे किंवा बिईंग अन कन्सल्टंट तुमचं याच्यावर सोल्युशन किंवा उपाय म्हणून काय ओपिनियन असेल? अच्छा, आता कसं झालंय की आपल्या सोसायटीमध्ये महागाई खूप वाढली, त्यामुळे एक पार्टनर कमवून चालत तेवढं पुरेसं नाहीच आहे. बट ऑब्विसली दोघांनी पण कमवणं गरजेचं आहे, तर तुमचं घर व्यवस्थित चालणार आहे, तुमच्या एक्सपेक्टेशन्स मीट होणार आहे. बरं, ज्यावेळी तुम्ही प्रेग्नन्सीचा चान्स घेताय
तर तुम्ही आधी प्रिपेअर असणं गरजेचं आहे की या रिस्पॉन्सिबिलिटीज येणार आहेत. कारण की मूल आलं दॅट मीन्स रिस्पॉन्सिबिलिटीज येणार आणि मोस्टली फिमेलला 360 डिग्री चेंज व्हावं लागतं. सडनली रिस्ट्रिक्शन्स येतात आणि ते रिस्ट्रिक्शन्स कोणी दिलेले नसतात तर तिला ते फॉलोच करावे लागतात बिकॉज ऑफ हेल्दी बेबी व्हावं. तिला तो माइंडसेट ठेवावा लागतो. तर मला असं वाटतं की सगळ्यात आधी फिमेल मेंटली प्रिपेअर असल्या पाहिजेत प्रेग्नन्सीसाठी. कारण की अचानक सगळी बंधनं यायला लागतात, बॉडीमध्ये चेंज होतं, हार्मोनल इम्बॅलन्स खूप ड्रास्टिक होतो, त्यामुळे मूड स्विंग्स होतात, चिडचिड होते, ओबिसिटी होते. प्रेग्नन्सीमध्ये बाहेर नाही जायचंय, हे नाही खायचंय, असेच कपडे घालायचे, सगळ्या गोष्टी चेंज होतात. त्यासाठी तिने मेंटली प्रिपेअर होणं खूप गरजेचं आहे. तर तिचं प्रेम त्या बाळावरती असणार आहे. अगेन बेबी झाल्यानंतर ना ब्रेस्ट फिडिंगला खूप इश्यू येतो. बऱ्याच फिमेलला दूधच जनरेट होत नाही. का? तर कारण ती मेंटली प्रिपेअर नाहीये, त्यामुळे ती एन्झायटीमध्ये आहे, डिप्रेशनमध्ये आहे. अगेन मानसिक असल्यामुळे ते दूध सिक्रेट होत नाहीये आणि त्यामुळे त्या बाळाला ती वार्मथ मिळत नाहीये. मग वरचं दूध दिलं जातं, फॉर्म्युला दूध मोस्ट प्रोबॅबली आता चाललंय. मग त्या फॉर्म्युला दुधाने काय होतं की मुलं हेल्दी होत नाही. मग डेव्हलपमेंट होते. डेव्हलपमेंट झाल्यानंतर ना तिला जॉब पण सोडावा लागतो प्रेग्नन्सीमध्ये. मग ती काहीतरी प्रेग्नन्सी लिव्हवरती 6 महिन्यासाठी असते. मग 6 महिन्यानंतर तिला जॉबला जॉईन व्हायचंय. तर इकडे हजबंड आणि वाईफचं कम्युनिकेशन होणं गरजेचं आहे. कारण की मूल होतंय तर बटॉबेस एकाने कोणीतरी घरी राहणं. जोपर्यंत तुमचं मूल कमीत कमी 5 वर्षाचं होत नाही. कारण की 5 वर्षापर्यंत ब्रेन प्लास्टिसिटी नावाचा एक पार्ट आहे, ज्याच्यामध्ये मुलांचा ब्रेन जो आहे, नवजात बाळ जे असतं त्याचं जे ब्रेन आहे ते डेव्हलप होत असतं, त्याच्यात चेंजेस होत असतात. सो 5 वर्ष प्रॉपर त्याला गाईड केलं, आई वडिलांचं प्रॉपर प्रेम दिलं, त्याच्या लाईक्स डिसलाईक्स आपण आधीच ठरवून ठेवल्या, त्याला समजून घेतल्या, तर 5 वर्षानंतर ते मूल आई बाबा नसले दिवसभर तरी ते सर्व्हाइव्ह करू शकतात त्याच्या गोष्टींमध्ये. पण 5 वर्षापर्यंत ते मिळणं गरजेचं आहे. मग आता काय होतं, वर्किंग वुमन्स आहेत, मग हजबंडचं ऐकलं जात नाही बऱ्याचदा की मी का माझा जॉब सोडू, ऑलरेडी तर मी 9 महिने काढलेच आहेत, मग तू सोड, असं म्हटलं जातं. मग माझ्याकडे अशीच एक केस होती की अक्षरशः नवऱ्याने जॉब सोडला मुलासाठी आणि वाईफला करू दिला. बट इकडे कुठेच इगो क्लॅशेस नाही झाले की त्याचं असं म्हणणं होतं की ठीक आहे, तुला त्यातून आनंद मिळतो ना, तू कर, मी हवंय तर घरी राहतो, मी मुलाचा सांभाळ करतो. बट अगेन इथे काय होतं की कॉन्फ्लिक्ट खूप निर्माण होतात. नवरा म्हणत असतो की नाही ठेवायचं बेबी सिटिंगला आणि वाईफला त्याची आई पण नको असते. अगेन माझं मूल आहे, खूप ऑब्सेस्ड असतात. सुरुवातीला पहिल्यांदा मूल झाल्यावरती मग हे नाही करायचंय, ते नाही करायचंय. मग असं होतं की सासू म्हणते की आम्ही मुलंच जन्माला नाही घातलीत का? किंवा नवऱ्याचं असतं की माझ्या आईचं प्रेम मिळू देत ना, काय बिघडतंय जर तू कामाला. नाही, माझं मूल आहे, हक्क जो दाखवला जातो. बट माझं असं म्हणणं की त्या मुलावरती तुमच्या दोघांचाही हक्क आहे, त्याचबरोबर बाकीच्या फॅमिलीचा पण हक्क आहे. बरोबर. त्याच्या आईने जर त्याला जन्माला घातलं नसतं तर तुला नवरा मिळाला नसता. राईट? नवरा असल्यामुळे तुला मूल झालं. इट इज 2 वे प्रोसेस, 1 वे नाहीये. मग त्या मुलावरती हक्क सगळ्यांचाच आहे. मग काय होतं की मग अगेन आई नकोय, मग मूल एकटं पडतंय, मग बेबी सिटिंग मध्ये. मग इकडे नवरा खूप जास्ती या सगळ्या गोष्टींमधून जातो, कारण ती ऐकत नाहीये. मग केअर नको तर ठीक आहे ठेवा, बट ठेवल्यानंतर ना त्या बाळावरती जे परिणाम होतात, हळूहळू काय होतं ना की जसं जसं मूल मोठं होतं तसं तसं आपण म्हातारे व्हायला लागतो, त्यावेळी तो इमोशनल कनेक्ट नाही भेटत. आता सगळं व्यवस्थित चाललंय, मी कमावतीये, माझा नवरा कमावतोय, सगळं छान आहे, मुलाला मी बेबी सिटिंगला ठेवतोय, तिकडं मग काय होतंय, इमोशनल बॉन्डिंग थोडी हळूहळू कमी व्हायला जाते. मग मोठं झाल्यावरती त्या मुलाला इमोशनल अटॅचमेंट आई वडिलांसोबत राहत नाही. आणि मग ज्यावेळी मुलगा त्याच्या कामाला लागतो, सर्व्हायव्हलला लागतो, त्याच्या लाईफमध्ये वाईफ येते, मग त्याचं असं असतं की ठीक आहे, लहानपणी तर तुम्ही हेच केलं, मला पण तर बेबी सिटिंगला ठेवलं होतं, मग तुम्ही वृद्धाश्रमात राहा. ही चेंज सुरू राहते. सो इकडे काय होतं, थोडंसं फिमेलने अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. आता बऱ्याचशा फॅसिलिटीज आलेल्या आहेत, मी मागे पण म्हटलेले आहे की जे प्रेग्नन्सीमध्ये फिमेलला प्रेग्नन्सी लिव्ह असते ती थोडी एक्सटेंड करून देणं, प्लस वर्क फ्रॉम होमची सोय करणं, कमीत कमी 5 वर्ष, वीकमधून एकदा ती ऑफिसला येईल, अशा गोष्टी प्रोव्हिजन केल्या तर कम्पॅरेटिव्हली हे क्लॅशेस कमी होतील, मला असं वाटतं. अफेअर केलंय, समजा सापडलंय, कन्सल्टन्सी झाली आणि त्याच्यानंतर ते पुढे टिकतं का? म्हणजे तुमच्याकडे आलेल्या पेशंटच्या बाबतीत काय होतं, म्हणजे नेमकं आता जसं आपण मागे एक उदाहरण सांगितलं तुम्ही की नंतर त्या मुलीने परत तेच डोक्यात राहिल्यामुळे डाऊट घेतला आणि शेवट त्याचा डिवोर्स कडेच गेला. तर हे कितपत योग्य आहे की ती सवय मोडते का, असं इन शॉर्ट विचारायचं मला. अच्छा, अगेन की एकदा होते ती चूक, पुन्हा पुन्हा होते ती सवय, ही टेंडन्सी आहे. ठीक आहे, बरं एकदा चूक झाली आहे माझ्याकडून, झालंय बाबा चुकून, तो पण अक्नॉलेज करतोय, त्याला पण समजलंय, त्याला गिल्ट आहे आणि परत ही चूक होणार नाही याच्यासाठी नवऱ्याला पूर्ण लाईफ टाईम रिअश्युरन्स देणं गरजेचं असतं.
म्हणजे त्याच्या वागण्यातनं, त्याच्या बोलण्यातनं ते तिला दिसणं गरजेचं असतं. फिमेल या रुमिनेशन टेंडन्सीमध्ये आहेत. जर तुम्ही त्याला त्याच्या चुकीसोबत ऍक्सेप्ट करताय तर मेक शुअर की तुम्ही परत ती चूक त्याला सतत बोलवून न दाखवणं. ठीक आहे, ऍक्सेप्ट केले तर तुम्हाला पण ते डायजेस्ट करता आलं पाहिजे, तर ते रिलेशन टिकतं. अशा केसेस खूप रेअर आहेत, बट माझ्याकडे आलेली एक केस अशी आहे की जिकडे पॉझिटिव्हली ते झालं. त्यानेही परत ती चूक नाही केली आणि तिनेही ते ऍक्सेप्ट केलंय, रिपिटेशन नाही केलंय आणि पुढे गेली. अगेन ऍक्सेप्टन्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. लाईफमध्ये जर माझ्या काहीतरी घडलंय तर मला सगळ्यात आधी ते ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. कारण की मी तिथे जाऊन तो क्लॉक चेंज नाही करू शकत आहे, सिच्युएशन चेंज नाही करू शकत आहे, कारण पास्ट इज पास्ट. सो नाव फ्युचरमध्ये मी काय करू शकते, एकतर तुम्ही मग ते नातं ब्रेक करून पुढे जा, दोघे सेपरेट व्हा, अदरवाईज ऍक्सेप्ट करून पुढे. आता एक्सेप्ट करताना ट्रस्ट सांभाळायचा प्रॅक्टिकल एखादा उपाय काय आहे? हा, ट्रस्ट सांभाळण्यासाठी अगेन ज्याने चूक केली आहे त्याने ते सतत रिअश्युरन्स करणं, सतत म्हणजे बेसिकली की ट्रान्सपरन्सी ठेवणं, कम्युनिकेट करणं, तिला सतत सांगणं हे खूप गरजेचं आहे. प्रूव्ह करणं स्वतःला बेसिकली, आणि प्रूव्ह तिच्यासाठी नाही करायचं तर आपल्या नात्यासाठी करायचं, हे डोक्यात असणं गरजेचं आहे. नाही तर बऱ्याचदा असं होतं, मीच का सतत प्रूव्ह करू, ठीक आहे ना, झाली ना चुकी, मग काय, मी ऍक्सेप्ट तर केली, बट तेवढंसं पुरेसं नसतं ना. अगेन फिमेल डोक्यात घेऊनच राहतात त्या गोष्टी, आणि जर क्लोज वन आहे तर त्या राहतातच. तिचं युनिव्हर्सल ट्रूथ. मग तिकडे फिमेलला पण थोडं ऍडजस्ट करावं लागतं. मग ज्यावेळी इथे ट्रस्ट फॅक्टर खूप इम्पॉर्टंट असतो, जो ट्रस्ट फिमेलचा लवकर बसत नाही, तो अगेन सिच्युएशन वाईज तुमच्या ऍक्ट जे काही तुम्ही करताय, जे काही बिहेवियर करताय त्याच्यावरती तो बिल्ड होतो. मागे एक सिच्युएशन आहे, मला जस्ट लक्षात आलं की न्यूज मध्ये होतं की लग्नानंतर कळलं की तिचा नवरा समलैंगिक होता किंवा असे पण प्रकरण येतात, आणि नंतर मग समजत की सगळं, म्हणजे एकदा तर लग्न झालंय, डिवोर्स जरी घेतला तरी मग म्हणजे ती एक शिक्षा मिळाली. राईट. हा, तर अशा माइलस्टोन येतात लाईफमध्ये. तर हा जो काही LGBTQ कम्युनिटी आहे याचं प्रमाण वाढतंय, आपल्याला दिसतंय, पण ते का आणि कुठून कसं आलं हे माहित नाही. कदाचित तुमच्याकडे येणारा ऑडियन्स किंवा पेशंट म्हणूया आपण त्यांना, त्या कम्युनिटीमधून असतील, तर याचं मूळ काय आणि हे काय पुढे आपण फ्युचरमध्ये बघू शकतो, याचा विस्तार काय आणि याचा मॅरेज संस्था किंवा लग्न संस्था याच्यावर होणारा परिणाम काय? येस, LGBTQ कम्युनिटी आता सध्या खूप जास्ती प्रमाणात वाढत चालली आहे. अगेन ह्याची एक सायकोलॉजिस्ट आहेत जे होऊन गेले, त्यांनी एक थेअरी दिली होती, डेव्हलपमेंटल थेअरी ज्याला म्हटलं जातं. ज्यावेळी बेबी डेव्हलप होतं ना, त्यावेळी त्याचे ऑर्गन्स डेव्हलप होतात, त्याच्या फिलिंग्स डेव्हलप होतात, स्टेप बाय स्टेप, वयाच्या 0 to 1, 2 to 3, 4 to 5 अशा वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. सो त्याच्यामध्ये ही स्टेज दिलेली आहे. कधी पण तुम्ही बघाल, लहान मूल त्याचा जो सेक्शुअल पार्ट आहे त्याला कंटिन्यू हात लावत असतं, जसं जसं त्याला कळायला लागतं. तर ही एक डेव्हलपमेंट स्टेज आहे. तो फेमिलियर होत असतो त्याच्या सेक्शुअल पार्ट सोबत, ठीक आहे. आणि मग हळूहळू त्याला कळायला लागतं की बाबा मी एक मेल आहे. मेल फिगर तो आपल्या बाबांची बघतो किंवा आईची बघतो. इकडे आता बऱ्याचदा आपण बघितलं सिंगल पॅरेंटिंग, हे खूप मोठा रोल प्ले करतं. आणि अगेन तुम्ही कोणासोबत राहताय, कुठल्या कम्युनिटीमध्ये तुम्हाला राहायला आवडतं, या गोष्टी पण आहेत. आणि तुमच्या डेव्हलपमेंटमध्ये जर काही प्रॉब्लेम असतील तर हे LGBTQ मध्ये जाण्याचे चान्सेस बऱ्याचदा असतात, ठीक आहे. आता LGBTQ काही लोकांना फॅसिनेशन पण झालंय, म्हणून स्वतःला म्हणून घेतलं जातं की मी लेस्बियन आहे किंवा मी बायसेक्शुअल आहे वगैरे वगैरे म्हणून घेतलं जातं. बट अगेन सायंटिफिकली जर प्रूव्ह करायचं झालं तर मी जसं म्हणजे एक केस माझ्याकडे होती, मी LGBTQची जी कम्युनिटी आहे, जर ज्यांना जेंडर चेंज करायचं त्यांच्या टेस्टिंग वगैरे माझ्याकडे होतात, काउन्सिलिंग त्यांचं होतं. सो तिकडे एक मुलगी होती जिला मेल म्हणूनच राहायला आवडायचं, म्हणून मग तिने तिचं जेंडर चेंज करायचं होतं. वेल टू डू फॅमिलीत नव्हती, प्रतिष्ठित फॅमिली होती, बाबा टीचर वगैरे होते, पण ती कम्फर्टेबल नव्हती. आणि हे डीपर डाऊन इमोशनली होतं, कारण तिचे इमोशन्स असे डेव्हलप झालेले होते. असं नव्हतं की ती मुलांसोबतच खेळायची, किंवा असंही नव्हतं की तिचे सिंगल पॅरेंट फक्त बाबाच होते, आई पण होती. बट डीपर डाऊन तिला ते फील व्हायचं. अगेन डेव्हलपमेंटमध्येच तिकडे त्या गोष्टी झालेल्या होत्या, म्हणून मग तिचं असं होतं की मला ती कम्फर्टेबलच नव्हती. मग तिच्या ब्रेस्टमध्ये ती कम्फर्टेबल नसायची, पिरियड्समध्ये ती 4-4 दिवस घरात झोपून राहायची, आणि मोस्टली ती मुलींमध्येच असायची ॲज अ मुलगा म्हणून, ठीक आहे. आणि तिचे जास्ती फ्रेंड मुलं असायचे. मग ती वॉशरूम जे यूज करतात मेलचं करायची, ही मध्ये तिला प्रॉब्लेम व्हायचा, या सगळ्या गोष्टी असायच्या. सो मग हळूहळू तिचं टेस्टिंग झालं, मग कळलं तिची इमोशनल लेवल किती आहे, त्याच्यामुळे डिप्रेशन वगैरे या सगळ्या गोष्टी. मग आत्ता फायनली तिने जेंडर चेंज करून ती ॲज अ मेल सोसायटीमध्ये वावरते. सो असे काही सिलेक्टिव्ह LGBTQचे लोक आहेत ज्यांना ऍक्च्युअल डीपर डाऊन फील होतं. आता रिसेंटली न्यूजमध्ये आलं होतं, एक क्रिकेटर कोणीतरी आहे,
त्याच्या मुलाने मुलीमध्ये कन्वर्ट करून घेतलं. बरं. त्याची सर्जरी वगैरे झाली, व्यवस्थित आता झालंय. सो डे बाय डे हे प्रमाण खूप वाढायला लागलंय या गोष्टींचं, आणि इन फ्युचर मला वाटतंय की हे प्रमाण असंच वाढत राहणार आहे अजूनही. अगेन इथे चूक कोणाचीच नाहीये, हे सगळं काय बायोलॉजिकल आहे, त्यामुळे बायोलॉजिकली चेंजेस होतात, त्यामुळे त्या गोष्टी होतात. अगेन आपण ऍक्सेप्टन्स ठेवणं, याच्या पलीकडे दुसऱ्या गोष्टी नाही करू शकत. ओके. येस. आपण पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्यामध्ये खूप छान माहिती दिली. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की हॅपी मॅरेज याची व्याख्या काय, किंवा एक स्ट्रॉंग नॉन निगोशिएबल रूल काय, जो प्रत्येकाने फॉलो केला तर त्यांची मॅरेज लाईफ एक सुखकर प्रवास होईल शेवटपर्यंत, आणि तुमचा एक सल्ला आमच्या प्रेक्षकांचा. येस, हॅपी मॅरेज लाईफ मी म्हणेल की सगळ्यात आधी आनंद शोधायला लागा, समाधानी राहा, कम्युनिकेशन वाढवा आणि इमोशनल अटॅचमेंट ठेवा. हे खूप इम्पॉर्टंट आहे. एकमेकांना अंडरस्टँड करून घ्या, एकमेकांना समजून घ्या आणि ऐकण्याची क्षमता ठेवा. जिकडे तुम्हाला वाटतंय की बाबा इथे काहीतरी चुकीचं घडतंय, सो त्यावेळी तुम्ही दोघे बसून कम्युनिकेट करा. जर तुमचं कम्युनिकेशन हेल्दी होत नाही, तुम्ही पर्सनल हेल्प घ्या, पण तिथल्या तिथे लगेच क्लोजर द्या त्या गोष्टींना. ते बॅगेजेस वाढवू नका. फिमेल बॅगेज घेऊन कॅरी करतात, आणि मुलं म्हणजे मेल मोस्टली अवॉइडंट असतात की आत्ता नको, भांडण होणार आहे, ती शांत झाल्यावर करू. बट त्याच्यात ओव्हर थिंकिंग वाढून ते बॅगेज वाढतंय, इमोशन सप्रेस्ड होऊन त्याचा आउटबर्स्ट खूप मोठा होतो. सो इन्स्टेड ऑफ ते ठेवणं, रात्री झोपण्याआधीच म्हटलं जातं की तुम्ही वाद संपवून झोपा. हे खरंच खूप गरजेचं आहे. प्रत्येक एका कपलने, प्रत्येक एका नवरा बायकोने, मला असं वाटतं की तुमचे जे काही वाद आहेत रात्री झोपण्याआधी ते क्लिअर करा. तुमचं कम्युनिकेशन नाही होते, तुम्ही लेटर लिहा. एका घरामध्ये राहून तुम्ही लिहू शकता. इन्स्टेड ऑफ मेसेज टाईप करणं, लिहून ते त्याच्या उशाला ठेवा. तो वाचेल, नंतर ना तो रिप्लाय करेल. सेम गोज विथ मेल. जर फिमेल बोलू देत नाही असं तुम्हाला वाटतंय, तिचा अँगर जास्ती होतंय, तर तुम्ही ते पत्रामधून तिला कळवा. बट तुमचं जर हेल्दी नातं ठेवायचंय, रिलेशनशिप टिकवायचंय, तर तुम्ही या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. कम्युनिकेशन वाढवणं खूप गरजेचं आहे. खूप छान. शेवटचा रॅपिड फायर राऊंड आहे, ज्यापैकी तुम्हाला एक शब्द किंवा तुम्हाला जर त्याबद्दल बोलायचं तर जास्तीत जास्त एका ओळीमध्ये उत्तर द्यायचं आहे. ओके. प्रेम की विश्वास? विश्वास. विश्वास. विश्वासावरतीच प्रेम आहे. ओके. इमोशनल की फिजिकल चिटिंग? एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा मूळ रिझन काय? इमोशनली. इमोशनल पासून सुरुवात होते. इमोशनल पासून सुरुवात. सहनशक्ती की स्वातंत्र्य? स्वातंत्र्य गोष्ट सहनशक्ती. कारण की कंटिन्यू सहन करत राहणं दॅट डझंट मीन की योग्य आहे. तर तुम्ही तुमचा पीस स्वातंत्र्यामध्ये शोधा. करिअर की फॅमिली? फॅमिली आणि करिअर दोन्ही हँड इन हँड. कारण की फॅमिली जर चूज करतोय आपण, तर ती सॅटिस्फाय नसणार आहे किंवा तो सॅटिस्फाय नसणार, कारण की करिअरला मी दाबाला लावलाय. सो मला असं वाटतं की फॅमिली आणि करिअर हँड इन हँड गेलेलं कधी होत. ओके. शेवटचा, अफेअर चूक आहे की निवड आहे, सिलेक्शन आहे? मी म्हणेल सिलेक्शन आहे. सिलेक्शन आहे. सिलेक्शन आहे. चूक असू शकत नाही, सिलेक्शन आहे, कारण की तुम्ही ठरवून तिकडे जाताय. ओके. खूप छान. होपफुली तुम्हाला खूप जास्त व्हॅल्यू मिळाली असेल. जर तुमच्याकडून प्रेम मिळालं, प्रतिसाद मिळाला, तर मॅडमला आपण नवीन विषयावर पुन्हा एकदा निमंत्रित करूया. आज रजा घेतो, भेटूया लवकरच नवीन विषयासोबत. थँक्यू. थँक्यू सर.